नमस्कार मित्रांनो, आज मी आलोय हुतात्मा चौक जवळ। तुम्हाला याचा इतिहास माहिती आहे का? चला मी तुम्हाला सांगतो। तर 15 ऑगस्ट 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण देश स्वतंत्र झाला तेव्हा देशाचा नक्शा पूर्णपणे वेगळा होता। महाराष्ट्र राज्य अस्तित्वातच नव्हतं, त्या जागी होतं बॉम्बे प्रॉव्हिन्स। मग 1956 मध्ये राज्य पुनर्वसन कायदा अंतर्गत भाषाच्या आधारे देशाच्या बाउंड्रीज निश्चित झाल्या। कन्नड भाषा बोलणाऱ्यांसाठी कर्नाटक, तेलुगू भाषिकांसाठी आंध्र प्रदेश, मल्याळमसाठी केरळ आणि तमिळ लोकांसाठी तमिळनाडू। पण मुंबई निर्माण झालं त्यात मराठी, कोकणी, कच्छी, गुजराती या 4 भाषा बोलणारी लोक होती। गुजराती भाषिकांना दुसरे राज्य हवे होते, तसेच मराठी भाषिक नागरिक सुद्धा स्वतःच्या राज्याची मागणी करत होते। स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची प्रक्रिया सुरू होती, पण राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला देण्यास नकार दिला। त्यामुळे मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जात असण्याची चीर निर्माण झाली। मग 21 नोव्हेंबर 1956 रोजी चर्चगेट आणि बोरीबंदर कडून एक मोठा मोर्चा फ्लोरा फाउंटन जवळ येत होता। त्याच लोकांवर तेव्हा लाठीचार्ज आणि मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 107 आंदोलक मृत्युमुखी पडले। या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने अखेर माघार घेतली आणि 1 मे 1960 ला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली आणि त्या दिवशी राजभवनात संयुक्त महाराष्ट्राचा नवा नकाशा निश्चित झाला। जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन नक्की दाबा।